तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपले आता फ्री ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत आणि झिरोपासून आपण ह्याची सुरुवात केलेली आहे। म्हणजे अगदी मेजरमेंट कसं घ्यायचं किंवा आपल्याला मापे कशी घ्यायची सगळं काही सविस्तर सांगितलेलं आहे। पहिल्यापासूनचे मी सगळे व्हिडिओ सांगत नाही, वेळ आपला बराचसा वाया जाईल। तर आता आपण डायरेक्ट विषयावर येऊ। तर आजचा हा 7वा व्हिडिओ आहे प्रिन्स कटिंगचा। तर आज आपण बघणार आहोत की प्रॉपर पद्धतीने बाही कशी जोडायची, व्यवस्थित त्या बाहीची कटिंग कशी असते ते पण मी दाखवलेलं आहे आणि शिलाई कशी नक्की करायची। म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की बाही जोडताना खालीवर होतं आणि ते टोक करेक्ट येत नाहीत, कमी जास्त अंतर राहतं, पण ते राहू नये त्यासाठी आपण प्रॉपर कसं कटिंग करायचं आणि कसं शिलाई करायचं ते सुद्धा मी सांगितलेलं आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। तर इथे तुम्ही पाहू शकता की पुढचा भाग सुद्धा आपला रेडी आहे, पाठीमागचा पण रेडी आहे। इथे तुम्ही हात शिलाई करू शकता किंवा मॅचिंग दोऱ्याने टिप मारली तरी चालेल। तर इथं हात शिलाई करून घ्यायला मी तुम्हाला सांगितलेली। तर हा आपला पाठीमागचा भाग डन झालेला आहे, व्यवस्थित फिनिशिंग आलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। तर आता आपल्याला बाही कशी शिलाई करायची ते बघायचं आहे। तर बाहीला पहिलंच मी तुम्हाला सांगितलेलं अस्तरमध्ये जॉईंट येणार आहे, कारण की आपल्याकडे एवढा कपडा नव्हता। तर इथं मी बाही व्यवस्थित विरुद्ध दिशेने आपण ही बाही पसरून ठेवायची आहे, कारण आपण पुढचा जो शेप आहे तो तयार केलेला नाही। जर आपल्याला पुढचा शेप तयार करायचा असेल तर बाही एकावर एक ठेवली तर ती चुकते, त्यासाठी आपण असं हे करून घ्यायचं आहे। तर हे बघा, विरुद्ध दिशेने ठेवलं की करेक्ट आपला बाहीचा शेप तयार होतो। हे सगळ्यात सोपं मेथड आहे खरं सांगायचं म्हणजे, सगळ्यात सोपी ट्रिक आहे। कारण पहिल्यांदा आपण नवीन असतो त्यावेळेस आपल्याला काहीच कळत नाही, मग चुकू शकतो। त्यासाठी असं हे विरुद्ध दिशेने बाहीला ठेवायचं आणि पुढचा जो भाग आहे तो आतल्या साईडने आपण कट करून घेणार आहोत। तर तो कसा कट करायचा कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बट आता अजून एकदा दाखवते। आणि व्यवस्थित बाहीचा शेप आपण करून घेतलेला आहे, कारण याला आपण अस्तरसुद्धा अटॅच केलेला आहे। हा अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे, आणि जो काही मी भाग तुम्हाला शिकवते दाखवते त्याचे तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मी जसं शिलाई करते रोजच्या रोज तसं तुम्हीही शिलाई करा, म्हणजे परफेक्ट ब्लाऊज शिलाई करू शकाल। स्टेप बाय स्टेप सगळं हळूवारपणे तुम्हाला दाखवलेलं आहे, पहिल्यापासूनचे व्हिडिओ सगळे पहा म्हणजे परफेक्ट तुमच्या लक्षात येईल। तर हे बघा, अशा पद्धतीने आपली ही बाही तयार झालेली आहे, त्याचा शेपसुद्धा प्रॉपर आलेला आहे। तर आता ही ब्लाऊजवरती कशी अटॅच करायची ते बघा, मी तुम्हाला दाखवते। पहिल्यांदा आपण जो ब्लाऊज शिलाई करून घेतलेला आहे तो असा एकावर एक ठेवायचा। आपण शोल्डर पहिल्यांदा शिलाई करून घ्यायचा आहे, कारण शोल्डर शिलाई केल्यानंतरच आपण याला बाही अटॅच करू शकतो। तर वरून अर्धा इंच किंवा अर्धा इंचपेक्षा थोडंसं कमी आपण टिप मारून घेणार आहोत। तर मिनिमम अर्धा इंच घेतली तरी चालेल। तर खालचं अंतर बघा करेक्ट आहे। ज्यावेळेस आपण परफेक्ट माप घेऊन कट करतो, शिलाई करतो, त्यावेळेस हे खालचं अंतर बरोबरच येतं। बऱ्याचदा असं होते की बऱ्याच जणांचं वरचा जो शोल्डरचा भाग आहे तो शिलाई केला की हे अंतर खालीवर होतं। तर ते का होतं त्याचंही मी रिझन सांगितलेलं आहे। तर आपण कटिंग करताना शिलाई करताना व्यवस्थित करायचं, ते अंतर अजिबात खालीवर होणार नाही। आणि बाही कशी अटॅच करायची बघा, जो मधला भाग आहे तो आपण शोल्डरच्या इथे जॉईंट करायचा आणि तिथूनच बाहीला सुरुवात करायची आहे। तर आता आपण पहिल्यांदा शोल्डरचा भाग शिलाई करतोय। तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ह्या चॅनलवरती तुम्हाला एकदम डिटेल्समध्ये शिवण क्लास कसा करायचा ते सुद्धा दाखवलं जाईल आणि सगळं काही मी व्यवस्थित सांगते, त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी व्हिडिओ बघत असाल तरी समजून जा। तर स्टेप बाय स्टेप पहिल्यापासून शिवण क्लास स्टार्ट केल्यापासूनचे भरपूर व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत। तर प्रिन्स कटिंगचा हा 7वा व्हिडिओ आहे, तुम्ही इथं पाहू शकताय। म्हणजे 6 भाग आपण याचे अपलोड केलेले आहेत। म्हणजे तुम्ही समजू शकताय की प्रत्यक्षात जसं आपण शिवण क्लास करतो त्या पद्धतीने सगळं काही सविस्तर मी घेतलेलं आहे। आणि आता शोल्डर शिलाई केल्यानंतर हे बघा, जो मधला भाग आहे तोही करेक्ट त्याचे जे टोक आहेत जोडले गेलेले आहेत। तर हे करेक्ट जोडूनच आपण शिलाई करायचं आहे, म्हणजे काय होतं की साईडला कपडा उरत नाही। जो काही थोडासा अस्तरचा कपडा आहे तो आपण व्यवस्थित कट करून घ्यायचा। तर इथं पाहू शकताय आपलं हे करेक्ट आलेलं आहे। आता दोन्ही शोल्डर मोजून बघायचे करेक्ट आहेत का, म्हणजे ज्या पट्ट्या आहेत शोल्डरच्या त्याचं माप बरोबर आहे का, आणि नसेल थोडंसं मागे पुढे असेल तर आपण कट करून व्यवस्थित करून घ्यायचं आहे। पण हे होतं व्यवस्थित, त्यामुळे मला काहीच करावं लागलं नाही। तर इथं पहा, असा हा
ब्लाऊजचा आपण शिलाई केलेला भाग पसरून ठेवायचा आणि मध्ये करेक्ट बाहीच्या मध्ये टिक मार्क करून शोल्डरमध्येच आपण जॉईंट करून आपण अशी ही बाही शिलाई करून घेणार आहोत. तर ही साधी सोपी पद्धत आहे. कधीसुद्धा बाही जोडताना कडेने सुरू करायचं नाही. कडेने म्हणजे एंडच्या भागापासून बाहीची सुरुवात करायची नाही, मधूनच करायची. जर आपण एंडच्या भागापासून केली तर पूर्ण बाहीचा शेप बिघडून जातो. कमी जास्त अंतर असेल तर तो प्रॉपर शेप येत नाही. त्यासाठी मधूनच स्टार्टिंग करायची आहे. पुढचा भाग आहे त्या ठिकाणी पी लिहून ठेवायचा आहे. मी पण इथं पी लिहून ठेवले, कारण आपण नवीन नवीन असतो त्यावेळेस आपल्याला पटकन लक्षात येत नाही कोणता पुढचा भाग कोणता पाठीमागचा भाग. त्यासाठी आपण असं हे पी लिहून ठेवायचं आहे. तर दोन्ही बाही मी अटॅच करून दाखवते. खालच्या साईडला आपण याचं कापड दुमडून हे फोल्ड करून तयार करायचं आहे, म्हणजे बाहीचा खालचा भाग. तर इथं पाहू शकता मी तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा दाखवते. तर असं हे अर्धा इंचापर्यंत मी आत फोल्ड केलेलं आहे आणि एक टिप मारून घेते. ही बाही थोडीशी लांब आहे त्यामुळे मी असं हे शिलाई करून घेते. तर याच्यावरती मी लेस लावणार आहे. पहिलेच तुम्हाला सांगितलेलं होतं, लेस लावल्यानंतर छान फिनिशिंगसुद्धा येईल. तर लास्ट मी लेस कशी लावते कोणत्या पद्धतीची तेही तुम्हाला दाखवेन. तर दोन्ही बाही मी अशा शिलाई करून घेतलेल्या आहेत. तर बऱ्याचदा मी काय करते की असा हा जरा चांगल्यापैकी भारीतला कपडा घेते त्याही कलरचा आणि असं हे वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज शिलाई करून ठेवते. म्हणजे काय होतं की आपण कोणत्याही पद्धतीची साडी घेतली तर लगेचच आपल्याला त्याच्यावरती मॅचिंग होऊन जातं. म्हणून आपण असं हे केलं तर बेस्ट होईल मला वाटतं. तर आता बघा बाही आपण जॉईन करतो आहे. करेक्ट शोल्डरचा मध्ये घेतला, बाहीचा पण मध्ये घेतला आणि इथं मी टिप मारून घेतलेली आहे आणि अशीच आपण बाही शिलाई करायची. बाही शिलाई करताना वरचा जो भाग आहे बाहीचा ओढायचा अजिबात नाही. अलगदपणे जसा कपडा शिलाईमध्ये येतो आहे तसा हा आपण शिलाई करून घ्यायचा आहे. जर तुम्ही ओढून ताणून शिवलं तर त्याचा शेप बिघडून जाईल. त्यासाठी हे लक्षात ठेवा. तर आता तुम्ही बघू शकता प्रॉपर आपण हे शिलाई करून घेतलेलं आहे आणि खालचं जे टोक आहे बाहीचं ते सुद्धा व्यवस्थित आलेलं आहे. म्हणजे दोन्ही टोके जोडली गेलेली आहेत. कपडा अजिबात खालीवर झालेला नाही. मी तुम्हाला पुढे दाखवेन सुद्धा. आता बाहीचा दुसरा शेप मी तयार करून घेते, दुसरा भाग. तर तोही असाच आपण शिलाई करून घ्यायचा आहे. इथं तुम्ही पाहू शकता मी कपडा अजिबात ओढत वगैरे नाही. अलगदपणे आपण हे शिलाई करून घ्यायचं आहे. तर याचे दोन्ही टोक जोडले गेलेले आहेत. म्हणजे जी बाही आपण कट केलेली होती ती प्रॉपर आपली बसलेली आहे. ज्यावेळेस आपण व्यवस्थित सगळं शिलाई करतो, कटिंग करतो त्यावेळेस सगळे पार्ट व्यवस्थित बसतात. तर इथं पहा 2 टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि बाहीच्या कपडा अजिबात उसवू नये म्हणून आपण इथं वरती पिकोसुद्धा करून घेऊ शकतो. तर मी सगळ्या ब्लाऊजला इथं पिको करून घेते. हे बघा जे एंडचं टोक आहे ते व्यवस्थित आपलं जोडलं गेलेलं आहे. अजिबात कपडा आपला खालीवर झालेला नाही. दोन्ही बाजू मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. बाही प्रॉपर त्या शेपमध्ये बसलेली आहे आणि असा हा बाहीचा शेप तयार झालेला आहे. जसं आपण हा भाग शिलाई करून घेतला त्याच पद्धतीने आपण दुसरासुद्धा भाग शिलाई करून घ्यायचा आहे आणि जो थोडासा इकडे तिकडे झालेला कपडा असतो तो आपण कट करायचा. म्हणजे हा अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे थोडासा कपडा इकडे तिकडे होऊ शकतो. तर प्रत्येक ब्लाऊज शिलाई करताना मी त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत आलेली आहे. म्हणजे अस्तरच्या ब्लाऊजविषयीच्या वेगळ्या टिप्स अँड ट्रिक्स असतात, बिना अस्तरच्या ब्लाऊजविषयी वेगळ्या असतात. तर प्रत्येक व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळं काही समजून जाईल. तर पहिल्यांदा आपण साध्या ब्लाऊजपासून आपल्या ह्या शिवण क्लासची सुरुवात केलेली होती आणि नंतर स्टेप बाय स्टेप आपण वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज बघायला लागलो आहे. तर पहिल्यापासूनचे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण काय काय घेतलेलं आहे. याच्यापूर्वी भरपूर व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. शिवण क्लास कसा करायचा, त्याची तयारी कशी करायची ते सुद्धा सविस्तर पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. जर तुम्हाला मापे घ्यायला येत नसतील, नवीन नवीन तुम्ही शिकत असाल तर ते सुद्धा सविस्तर सांगितलेलं आहे. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी इथं 36 छाती असणाऱ्या मापाचा ब्लाऊज दाखवलेला आहे, तर आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज शिवायचे असतील तर आम्ही कसं माप घ्यायचं काहीच आम्हाला कळत नाही. डोक्यामध्ये एकदम गोंधळ सुरू झाला आहे. तर त्याचंही सोल्युशन आपण पहिल्यांदा क्लिअर केलेलं आहे. कितीही तुमची छाती असू द्या, फक्त छातीचं माप घेतलं की आपल्याला सर्व काही मापे टाकता येतात. बट त्यांची सगळी मापे तुम्ही घ्या आणि छातीच्या मापानुसार आपल्याला कोणती मापे म्हणजे शोल्डर किती घ्यायचा आहे, मुंडा किती घ्यायचा आहे, सगळं काही मी तुम्हाला चार्ट पहिला दिलेला आहे. तो नक्की पहा. तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. इथं पहा जे आपलं शोल्डरचं अंतर आहे ते करेक्ट आहे असं मोजून बघायचं
दोन्ही पट्ट्याचं अंतर बरोबर आहे. इथेही मी 2 टिपा मारून घेते. तर आपण प्रिन्स 3 पीस प्रिन्स कटिंग ब्लाऊज आपण आता शिकतोय. तर ह्याची मापे कशी घ्यायची, त्याचा एक स्पेशल व्हिडिओ केलेला आहे. तोच व्हिडिओ तुम्ही बघा, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मापे कशी घ्यायची हे मी दाखवलेलं नाही, कारण पद्धत तीच आहे. तर पुन्हा पुन्हा कशाला ते व्हिडिओज टाकायचे, म्हणून मी टाकलेलं नाही. पण याचा जो पॅटर्न आहे तो कसा काढायचा ते मी दाखवलेला आहे, किंवा याची आकृती कशी काढायची. तुम्ही वहीमध्ये आकृती काढून ठेवा, म्हणजे कधीच विसर पडणार नाही, कधीच तुम्ही हे विसरणार नाही. तर ते सगळं मी दाखवलेलं आहे स्टेप बाय स्टेप. पहिल्यापासूनचे व्हिडिओ नक्की पहा. तर आता बघू शकता दोन्ही बाही मी शिलाई करून घेतलेल्या आहेत आणि याचं फिटिंग आपल्याला आता करून घ्यायचं आहे. तर फिटिंग कसं करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.